नमस्कार सर्वांना. आज आम्ही आमचं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि स्नेहाताई माझ्यासाठी होममेड फेस पॅक बनवणार आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो. चला मग बघूया. आता मी प्रतीक्षासाठी जो होममेड फेस पॅक बनवणार आहे ना, तर त्यासाठी काय काय लागतं ते सांगते आणि तो फेस पॅक बनवते. तर फेस पॅक बनवण्यासाठी मी घेतलं आहे थोडं दूध, त्यानंतर हे बेसन पीठ, हे तांदळाचं पीठ, ही आपली हळद घरी बनवलेली, हे केसर आणि हे रोज वॉटर. आधी आता हे दूध घेतलं, त्यामध्ये मी हे पाहिजे असं बेसन पीठ घेते. आता तिच्या चेहऱ्यासाठी पूर्ण पॅक बनवायचं, त्यामुळे मी सर्व बेसन पीठ ऍड करते. त्यानंतर हे तांदळाचं पीठ ऍड करते. त्यानंतर ही हळद घेते, जेवढी हवी तेवढीच घ्यायची आपल्याला, जास्त पण नाही. आता एवढी बास होईल मला. त्यानंतर हे केसर टाकते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, ब्रशने किंवा चमच्याने किंवा आपल्या हाताने जरी केलं तरी चालेल. असं छान मिक्स केल्यानंतर ते फेसला पण एकदम प्रॉपर बसतं. आता पॅक लावून घेते मी प्रतीक्षाच्या चेहऱ्याला. आता माझं फेस पॅक लावून झालेला आहे पूर्ण, बघू शकता. आता आम्ही जो बनवलेला फेस पॅक आहे ना, तो बराचसा उरला आहे. तर आता आम्ही विचार केला की मग तो स्नेहाताईला पण मी फेस पॅक लावून देते. चला मग देते लावून. चला. आता आमच्या दोघींचं पण पॅक लावून झाला आहे. तर हा पॅक मोस्टली 15 मिनिटं ठेवायचा. तर 15 मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा. मग पुढे आम्ही तुम्हाला दाखवू. तर आता 15 मिनिटं होऊन गेले आणि आम्ही चेहरा एकदम स्वच्छ पाण्याने धुवून आलेलो आहे. तर तुम्ही सुद्धा हा फेस पॅक नक्की ट्राय करा, कारण यामध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत आणि या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात. आणि या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर नॅचरल असा ग्लो येत असतो आणि कोणतीही हानी होत नाही चेहऱ्याला. त्याच्यामुळे तुम्ही लावून बघू शकता. हळदीमुळे आपले डाग जे असतात ते रिमूव्ह होतात आणि बेसन आहे ते बेसनामुळे आपले अनवॉन्टेड हेअर जे असतात चेहऱ्यावरचे ते निघून जातात. आणि आपलं केशर वगैरे जे असतं ते पण चेहऱ्याला चांगला ग्लो देतं. त्याच्यामुळे हे नॅचरल आहे, तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. त्याचबरोबर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.